मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अपीलात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर झाली। यापूर्वी सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता। त्या विरोधात कराडने उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं। दरम्यान अंबाजोगाई येथील विशेष न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित झाले। यानंतर वाल्मिक कराडने अपीलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज देखील दाखल केला, मात्र शासनाच्या वतीने या दुरुस्ती अर्जाला ठाम विरोध करण्यात आला। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या निर्णयांचा संदर्भ देत दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो असं स्पष्ट करण्यात आलं। खंडपीठाने हे सर्व मुद्दे लक्षात घेत वाल्मिक कराडचं अपील निष्प्रभावी ठरल्याचं नमूद केलं आणि हस्तक्षेप करण्यास नकार दिला। या प्रकरणात शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी बाजू मांडली। त्यांना ॲडव्होकेट सचिन सलगरे आणि ॲडव्होकेट पवन लखोटिया यांनी सहकार्य केलं, तर वाल्मिक कराडच्या वतीने ॲडव्होकेट निलेश घाणेकर आणि ॲडव्होकेट संदेश कुलकर्णी यांनी काम पाहिलं। यापूर्वीही वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळलेला आहे। एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समोर कायदेशीर अडचणी अजून वाढल्या आहेत। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।